अलीकडच्या काळात जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये राजकीय अस्थिरता आणि प्रसंगी अराजकतेचीच परिस्थिती अनुभवाला येत असतानाच जपानच्या मतदारांनी मात्र एक नवीनच राजकीय विक्रम केलाय. जपानमध्ये अगदी अलीकडेच झालेल्या मध्यावधी निवडणुका म्हणजे संसदेसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला अर्थात मावळत्या सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळाले. जपानच्या आजवरच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाला एवढं प्रचंड विक्रमी बहुमत आणि यश हे निवडणुकीत प्राप्त करता आलंय आणि त्यामुळे साहजिकच जपानच्या आगामी वाटचालीसाठी ही घटना आता आत्यंतिक महत्वाची मानली जाते. जपानच्या संसदेसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये मावळत्या सत्ताधारी पक्षाला मिळालेलं हे जे विक्रमी बहुमत आहे, या बहुमताचा कौल हा केवळ सत्तेचा विस्तार ठरलेला नाहीये, तर तो जपानच्या भविष्यातल्या वाटचालीबाबत मतदारांनी दिलेला एक अत्यंत सुस्पष्ट संदेश असल्याचं राजकीय विश्लेषकांकडूनही मानलं जाते. आता जपानमध्ये सत्ताधारी पक्षाला विक्रमी बहुमत मिळालेलं असल्यामुळे अलीकडच्या कालखंडात जपानच्या राजकीय क्षेत्रात सातत्यानं अलीकडच्या काळात जी राजकीय अस्थिरता अनुभवायला येत होती, ही राजकीय अस्थिरता आता मात्र पूर्णपणे संपुष्टात येणार आहे हा एक सुखद असा अनुभव जपानच्या मतदारांना आणि राजकीय क्षेत्राला आलाय. अनेक ठोस आणि धाडसी निर्णय घेण्याचा मार्ग सरकारचा आता प्रशस्त झाला असल्यामुळे हा विषय आता नव्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी स्वाभाविकच आलाय. जपानच्या मावळत्या पंतप्रधान साने ताकाईची, ज्यांना सने ताकाईची म्हणतात पण त्या साने ताकाईची असा उच्चार आहे, याआधी सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सातत्यानं सामोरं जावं लागत होतं. अल्पमतात असल्यामुळे ताकाईची सरकारला अनेक धोरणात्मक मर्यादांमध्ये काम करावं लागत होतं, त्यांना बंधनं जाणवत होती. त्याचा अगदी स्वाभाविक असा परिणाम जपानच्या अर्थव्यवस्थेमधल्या सुधारणेवर निश्चितपणे प्रतिकूल परिणाम झाला होता. याशिवाय प्रशासकीय निर्णय क्षमता, परराष्ट्र धोरणातील स्पष्टता यावरही या अल्पमताचा परिणाम दिसून आला होता, या बंधनांचा परिणाम दिसून आला होता. मुळातच नेतृत्व परिवर्तन हेच खरं तर अलीकडच्या काळात जपानच्या राजकीय क्षेत्राचं एक प्रमुख वैशिष्ट्य ठरलं होतं. पंतप्रधान पदाबद्दल सातत्यपूर्ण स्वरूपाची अस्थिरता असणं हे जपानमध्ये जणू नित्याचंच घडलं होतं. अगदी अलीकडच्या काळाचा जर संदर्भ विचारात घेतला तर केवळ गेल्या 5 वर्षांच्या अत्यंत अल्प कालावधीत साने ताकाईची यांची जी निवड मागच्या वेळी झाली ती जपानमध्ये 5वी व्यक्ती पंतप्रधान पदावर आली होती. यावरून अस्थिरता लक्षात येईल. हा सतत नेतृत्व बदल जपानमध्ये घडून येत होता. मात्र त्यावेळी हा नेतृत्व बदल घडून आल्यानंतर सुद्धा जपानमध्ये राजकीय अस्थिरता संपेल याची कोणालाही खात्री देता येणं शक्य झालेलंच नव्हतं आणि घडलंही तसंच होतं. ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अगदी अलीकडेच झालेल्या या मध्यावधी निवडणुकीत मावळत्या सत्ताधारी पक्षाला म्हणजे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच LDP या राजकीय पक्षाला एकंदर 465 जागांपैकी युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये 352 आणि स्वतंत्रपणे एकटेपणाने तब्बल 316 जागी विजय मिळालाय. जपानच्या संसदेमध्ये बहुमताचा आकडा हा 233 इतका असतो. आता हा आकडा लक्षात घेतला की जपानमध्ये प्रदीर्घ काळानंतर आता प्रथमच खऱ्या अर्थानं बहुमताचं सरकार सत्तेत आलंय, म्हणजे राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने यापूर्वी 1986 मध्ये झालेल्या निवडणुकीत 300 जागा जिंकल्या होत्या. आता हा विजय लक्षात घेतला की या पक्षाच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयांपैकी हाच सर्वात मोठा विजय ठरलाय, हेही या निवडणुकीचं वैशिष्ट्य मानलं जाते. मुळातच जपानमध्ये निवडणुकीपूर्वीच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल 90% अधिक मतदारांनी म्हणजे अगदी युवा मतदारांनी ताकाईची यांच्या बाजूनेच कौल दर्शवला होता. विशेष म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी जपानमध्ये अनेक भागांमध्ये बर्फाच्या वादळासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती.
किमान डझनभर रेल्वे सेवा त्यावेळी नाईलाजानं थांबवाव्या लागल्या होत्या. एकंदर 230 देशांतर्गत विमान उड्डाणं नाईलाजानं रद्द करावी लागली होती. अनेक मतदान केंद्र वेळेपूर्वीच नाईलाजानं परिस्थितीचा विचार करून बंद करावी लागली होती. मात्र तरी देखील मतदार बर्फ आणि अत्यंत कडाक्याच्या थंडीत सुद्धा मतदानासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले होते आणि त्यामुळे या विक्रमी बहुमताला यावेळी तरी अधिक विशेष असं महत्व प्राप्त झालंय आणि त्याचं कारण आता लक्षात आलं असेल. यावेळच्या निवडणुकीच्या निकालांमुळे जपान मधली राजकीय अस्थिरता संपुष्टात निश्चितच येणार आहे, त्याचा उल्लेख आधीच मी केलाय. याआधी सन 2024 मध्ये झालेल्या म्हणजे संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनरल इलेक्शन होतं. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला म्हणजे एलडीपीला फार मोठं राजकीय नुकसान सहन करावं लागलं होतं. यावेळी विक्रमी बहुमत आहे, त्यावेळी अत्यंत मोठं नुकसान. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचं सरकार अल्पमतात आलं होतं, मायनॉरिटी गव्हर्नमेंट चालवावं लागलं होतं. त्यानंतर सन 2025 मध्ये एलडीपीच्या अंतर्गत अध्यक्षीय निवडणुकीत ताकाइची यांनी विजय मिळवला आणि मग जपान इनोव्हेशन पार्टी या राजकीय पक्षासोबत त्यांनी युती केली आणि सरकार स्थापन केलं. मात्र ते अल्पमतातनच सरकार होतं हे लक्षात घ्यावं लागतं. यंदाच्या जानेवारी महिन्यात सन 2026च्या जेव्हा संसदेचं अधिवेशन नव्यानं सुरू होणार होतं तेव्हा ताकाइची यांनी प्रतिनिधी सभागृह म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह विसर्जित केलं आणि 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे 8 फेब्रुवारी 2026 रोजी जपानमध्ये मध्यावधी निवडणूक घेण्याची घोषणा करून टाकली होती. साने ताकाइची यांच्या रूपानं जपानमध्ये प्रथमच खरं तर एका महिलेची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. पहिल्यांदा महिला पंतप्रधान देशाला मिळाल्या होत्या. जपानमधल्या तत्कालीन सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षानं म्हणजे एलडीपीनं ताकाइची यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड केली होती. अनेक निवडणुकांमध्ये सत्ताधारी एलडीपीचा पराभव झाल्यामुळे अगदी दारुण पराभव सुद्धा झाल्यामुळे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमधलं बहुमत गमवावं लागल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यांच्यासमोर इलाजही नव्हता, पर्यायही नव्हता. त्यानंतर एकंदर 5 इच्छुक उमेदवार या पदासाठीच्या स्पर्धेत एलडीपीच्या अंतर्गत उतरलेले होते. त्यापैकी 3 जणांमध्ये विशेष चुरस राहिलेली होती. त्यात साने ताकाइची यांचं नाव खरं तर अगदी प्रथम पासूनच आघाडीवर राहिलेलं होतं हे लक्षात घ्यावं लागतं. विद्यमान कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी आणि त्यावेळच्या मावळत्या सरकारमधल्या कृषी मंत्री मावळत्या सरकारमधले कृषी मंत्री शिंजिरो कोइझुमी हे अन्य 2 प्रमुख इच्छुक होते. हे शिंजिरो कोइझुमी हे माजी पंतप्रधान जपानचे माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइझुमी यांचे सुपुत्र आहेत. म्हणजे तसे दावेदार प्रबळ होते. मात्र या सर्वांमध्ये साने ताकाइची यांचाच प्रभाव पक्षांतर्गत सर्वाधिक ठरला होता. शिगेरू इशिबा यांना पंतप्रधानपदी खरं तर केवळ 1च वर्षाचा कालावधी मिळाला होता. त्यांना फार काळ नाही पंतप्रधानपद सांभाळतात. त्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या ताकाइची यांचाही मार्ग अत्यंत अवघडच ठरलेला होता. निवडणुकीतल्या पराजयानंतर एलडीपीनं जपान इनोव्हेशन पक्षाशी आघाडी म्हणजे राजकीय युती केलेली होती. मात्र तरीही त्यानंतर देखील त्यांच्या या राजकीय आघाडीला जपानच्या संसदेत बहुमत स्पष्ट प्राप्त झालेलं नव्हतं. ते अल्पमतातलं सरकार होतं. या नव्या सरकारवर देखील त्यामुळे अस्थिरतेची तलवार ही टांगतीच राहिली होती, ती कायम टांगती होती. अर्थात त्याच वेळी देशातल्या विरोधी पक्षांमध्येही एकीच राहिलेली नव्हती आणि त्यामुळे ते अल्पमतातलं सरकार टिकलं. पण त्यामुळे जपानच्या राजकीय क्षेत्रात कमालीचा गोंधळ हा सातत्यानं त्याही वेळी अनुभवाला येत होता. सुदैवानं यावेळच्या निवडणूक निकालानंतर आता ही राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. मतदारांनी फार मोठा धोरणात्मक निर्णय घेतलाय. साने ताकाइची यांना जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान तर प्राप्त झालेला होताच, त्यांची आता पुन्हा निवड झाली आणि ती विक्रमी बहुमतासह झाली. त्यांची राजकीय आणि सामाजिक विषयांबाबतची भूमिका ही अत्यंत सुस्पष्ट असून
आपल्या भूमिकेबाबत त्या कधीही तडजोड करत नाहीत, असाच आजवरचा त्यांच्या बाबतचा जपानच्या मतदारांना अनुभव आहे. 1993 मध्ये पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यात त्या विजयी पण झाल्या आणि विजयी झाल्यानंतर त्यांनी त्यावेळी संसदेत प्रवेश केला होता प्रथम. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात हे पदार्पण करत असताना त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली नव्हती, हेही लक्षात घ्यावं लागतं. माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या ताकाईची या कट्टर राजकीय समर्थक मानल्या जातात, विचारांच्याही समर्थक मानल्या जातात. ताकाईची यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि लैंगिक समानता यासह विविध मुद्द्यांवर सातत्यानं भरीव कार्य केलेलं आहे. एक अतिरूढीवादी नेत्या अशीच त्यांची सर्वांना ओळख आहे जपानमध्ये. सामाजिक दृष्ट्या पुराण मतवादी असलेल्या साने ताकाईची यांनी समलिंगी विवाहाला विरोध दर्शवलेला जाहीररित्या. एवढंच नव्हे तर राज परिवारातल्या पुरुषांच्या उत्तराधिकाराचं ताकाईची यांनी अगदी उघडपणे कोणताही आडपडदा न ठेवता समर्थन केलेलं आहे. जाहीररित्या त्यांनी पाठिंबा त्याला दिलेला आहे. इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना ताकाईची या आपला राजकीय आदर्श मानतात आणि तेही त्यांनी कधी लपवलेलं नाही. त्या जपानच्या युद्धकाळाच्या इतिहासाच्या टीकाकार आहेत आणि यासुकुनी या तीर्थक्षेत्राला त्या नियमितपणे भेट देत असतात. ताकाईची यांच्या याच वारंवार भेटीमुळे त्यांच्याच शेजारचा जो चीन आहे तो खूपच त्यांच्यावर नाराज आहे. अगदी प्रथमपासून नाराज आहे. चीनला हे आवडत नाहीये, हेही लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे चीनच्या नजरेमध्ये त्या प्रतिकूल आहेत. चीन बद्दल काहीशा कठोर आणि दक्षिण कोरियाबद्दल त्या सावध असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांची प्रतिमा अशीच जपानमध्ये आहे. पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी आर्थिक सुरक्षा खात्याच्या मंत्री म्हणूनही त्या कार्यरत होत्या. म्हणजे मागच्या वेळी पंतप्रधानपदी निवड होण्यापूर्वी तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातल्या धोरणांमध्येही ताकाईची यांनी अत्यंत महत्वाची भूमिका त्या काळात बजावलेली होती. कठोरपणा आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ताकाईची या विशेष प्रसिद्ध आहे. यावेळच्या निवडणुकीत विक्रमी बहुमत प्राप्त केल्यामुळे साने ताकाईची यांचा मार्ग आता अधिक सुकर आणि प्रशस्त झालाय. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षाचा प्रभाव आजही आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. मात्र हा प्रभाव असून सुद्धा ताकाईशी यांना अपेक्षित असलेले जे कायदे आहेत ते मंजूर करून घेण्याची राजकीय क्षमता मात्र या विक्रमी बहुमतामुळे त्यांना प्राप्त झाली आहे. आपल्या आगामी वाटचालीबाबत ताकाईची यांनी खरं तर याआधीच काही संकेत अगदी उघडपणे सुस्पष्टपणे दिलेले आहेत. चीन विरोधात मजबूत स्वरूपाची भूमिका घेत, थोडीशी आक्रमक भूमिका घेत ताकाईची यांनी लष्करी खर्च वाढवलाय. आर्थिक पॅकेज आणि कर कपातीची घोषणाही त्यांनी केलेली आहे. वाढत्या महागाईचा मुद्दा आता जपानच्या या निवडणुकीत मोठा होता, पण या महागाईतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी खाद्य पदार्थांवर जो तिथे कर लागू आहे तो 8% इतका विक्री कर जो प्रचलित आहे तो 2 वर्षांसाठी प्रलंबित ठेवलाय, निलंबित केलाय. हे आश्वासन त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलंय आणि ते आता त्या पाळणार आहे. यावेळी मिळालेल्या निर्णायक स्वरूपाच्या या जनादेशामुळे मतदारांचा हा कौल आहे. त्यामुळे ताकाईची यांच्या सरकारला आता निर्बंध मुक्त, दडपण मुक्त निर्णय घेण्याची संधी चांगली प्राप्त झाली आहे. यावेळच्या निवडणूक निकालांच्या माध्यमातून जपानच्या मतदारांनी राजकीय स्थैर्याबरोबरच जपानला नव्या विकास पथावर नेण्याची अपेक्षाही या नव्या सरकारकडनं म्हणजे ताकाईची यांच्या नेतृत्वाकडनंच खरं तर व्यक्त केले. या प्रचंड बहुमतामुळे आता नव्या सरकारला अर्थव्यवस्था, संरक्षण, औद्योगिक धोरण आणि परराष्ट्र संबंध यासारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस आणि दीर्घकालीन स्वरूपाचे निर्णय नक्की घेता येणार आहेत. जागतिक पुरवठा साखळीत होत असलेले जे बदल आहेत ते बदल, त्यानंतर चीनवरचं वाढतं अवलंबित्व कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेला प्रयत्न आणि तंत्रज्ञानावर आधारित अशा उद्योगांचं स्थलांतर यामुळे जपानसाठी आता अनेक नवीन पर्याय या काळात किंवा आगामी वाटचालीत उपलब्ध होत आहेत.
चीनचा एक समर्थ पर्याय म्हणून जपानला जगासमोर उभं करण्याच्या आणण्याच्या दृष्टीने किंवा दिशेने टाकायची या प्रयत्नरत होत्यास आता त्यांना अधिक स्वातंत्र्य या नवीन विक्रमी बहुमतामुळे मिळणार आहे. त्यामुळे ताकाईची निश्चितपणे त्या दिशेने प्रयत्न करतील हे लक्षात येतं. मात्र असं असलं तरीही त्यांच्या समोर काही आव्हानं देखील आहेत. त्यांचाही विचार निश्चित करावा लागतो. चलन मूल्यातल्या घसरणीमुळे आयात खर्च वाढत चाललाय. महागाईचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. मगाशीच म्हटलं की निवडणुकीत विरोधी पक्षाने तो एक मुद्दा केला होता. अस्थिर नोकऱ्या आणि वेतन वाढीचा मात्र अभाव हे प्रश्न जपानच्या युवा पिढीला सध्या अधिक तीव्रतेनं जाणवत आहेत. आणि आता ताकाईची यांना त्या आर्थिक आघाडीवर देखील अत्यंत प्रभावी स्वरूपाने कार्य करावंच लागणार आहे. कारण अपेक्षा वाढलेल्या आहेत. अमेरिका जपान संबंध हे आशियातल्या सामरिक समतोलाचे केंद्रबिंदू मानले जातात हे खरं आहे. पण तरीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातली सध्याची अनिश्चितता विचारात घेता जपाननं दीर्घकाळ यापुढे देखील केवळ पूर्वीप्रमाणे अमेरिकेच्याच छायेत राहणं हे जपानसाठी नेमकं कितपत हितावह ठरेल याचाही ताकाईशी यांना अत्यंत गांभीर्यानं आता विचार करावा लागणार आहे. चीनच्या दंडेलशाहीला जशास तसं उत्तर देणारं एक कणखर नेतृत्व अशी ताकाईशी यांची जपान मधल्या युवा मतदारांच्या मनातली प्रतिमा आहे. ती खरी पण आहे. मात्र बहुध्रुवीय होत चाललेल्या मल्टीपोलर होत चाललेल्या या जगात आगामी कालखंडात जपानसाठी नेमकी कोणती भूमिका अधिक हितावह आणि उपयुक्त ठरेल याचाही गांभीर्याने आढावा नजीकच्या भविष्यात ताकाईशी यांना घ्यावाच लागणार आहे. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर साने ताकाईची यांच्या आगामी काळातल्या वाटचालीकडे सर्वच जगाचं लक्ष जर केंद्रित झालेलं असेल तर त्यात नवल काहीच नाही, अप्रस्तुतही काही म्हणता येणार नाही. पाहूया ताकाईशी यांच्या नेतृत्वाखाली आता जपान नेमकी कोणती धोरणं अवलंबतो, कोणती पावलं टाकतो, हा सर्वांसाठी आता औत्सुक्याचा विषय आहे.